हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज पाडव्याचा दिवस आहे. आज मला सुट्टी आहे, पण सुमितला वर्किंग होतं. तो गेला आहे सकाळीच ऑफिसला. लवकर येण्याचा प्लॅन आहे त्याचा. सो मी त्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचा विचार करते आहे. म्हणजे त्याचा रिसेंटली बड्डे होऊन गेला आहे. 14 ऑक्टोबरला बड्डे होता त्याचा. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही हम्पीला होतो, सो आम्हाला सेलिब्रेट करता आलं नाही. पण तरी माझ्या फ्रेंड्सनी त्याच्यासाठी केक आणला होता आणि आम्ही तिथे केक कटिंग केलं होतं. पण एक प्लॅन करायचा होता, तो माझ्याकडून राहून गेला आहे. सो मी याचा विचार केला, आज मी तसंही घरी आहे आणि तो लवकर येणार आहे. मग मी म्हणलं की चला आपणच प्लॅन करूयात काहीतरी. सो मी आज आमची रूम डेकोरेट करायचा प्लॅन करते आहे आणि केक ऑर्डर करणार आहे. सो थोडंसं त्याला आवडेल असं अशा गोष्टी प्लॅन केल्यात. लेट्स सी हाऊ इट गोज. ओके. सो मी जे काय करते दिवसभरात मी तुमच्यासोबत शेअर करेन. तुम्ही पण बघा कसं वाटतं आहे माझा मिनी ब्लॉग. मी झेप्टोवरून काही गोष्टी ऑर्डर केल्या, ज्याच्यामध्ये बलून्स आहेत, हॅपी बर्थडे लिहिलेलं एक टॅग आहे आणि जे मला आवडतं LED लाईट्स वगैरे ते सगळं जे आवडलं मी ऑर्डर केलं आहे. सो ते आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच. मी विचार करते केक पण आत्ताच ऑर्डर करून ठेवू, कारण तो दुपारी आला तर माझं सरप्राईज डन होऊन जाईल. सो येस, मी केक पण चूज करते. सुमितला चॉकलेट केक खूप आवडतात. सो बघूयात कोणता चांगला मिळतो आहे. ऑप्शन तर आहेत बरेच, तर लेट्स सी. आणि झेप्टोवरून ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन मी काय काय ऑर्डर केलं आहे. ओके. नमस्कार, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली आज पाडवा आहे आणि मला आहे ऑफिस. तसं बघायला गेलं तर श्रेया खूप वैतागली आहे माझ्यावरती. मला म्हणते की सुट्टी घे, पण समहाव मला शक्य नाही आहे. सो मी चालतो ऑफिसला. सो ती थोडीशी अशी सॅड आहे की अरे यार पहिला पाडवा आहे आणि तू नाही आहेस. पण ठीक आहे, लेट्स सी. जमेल तसं ट्राय करू. मी तसं तिला म्हणलो आहे की मी लवकर यायचा प्रयत्न करीन. म्हणजे बघू, जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर येईल. बट अगदीच नाही जमलं तर बघू. त्यासाठी गिफ्ट मी ऑलरेडी घेतलं आहे. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. बाय बाय. सो मी हे सगळं ऑर्डर केलं आहे. हे बलून्स आहेत, ह्याच्यात लाईट्स आहेत, हे हॅपी बर्थडेचं टॅग आहे जे मला ओपन करून एकदा चेक करायचं आहे काय कसं आहे, कारण रूममध्ये थोडंच डेकोरेट करायचं आहे मला. आणि केक तर ऑर्डर करणारच आहे मी, आता चूज केलं आहे. सो ते पण असेल. आणि एक फॉरेवर रॉशरचं पॅकेट, कारण सुमितला फॉरेवर रॉशर खूप जास्त आवडतं. सो येस, हे सगळं आहे आणि आता मी डेकोरेट करायला घेईनच थोड्या वेळात. तुम्हाला दाखवते. केक ऑर्डर झालेलं आहे. आता थोड्या वेळात केकची डिलिव्हरी येईल. मी तुम्हाला दाखवणार आहे केक कसा आहे. व्हाईट कलरचा आहे, आतमधून चॉकलेट आहे ॲज पर द डिस्क्रिप्शन. आणि मी स्वीट काउंटीमधून ऑर्डर केलं आहे, कारण सुमितला स्वीट काउंटीचे केक्सच आवडतात जास्त करून. सो केक आल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि डेकोरेशनची तयारी थोड्याच वेळा सुरुवात करणार आहे मी डेकोरेशनला. केक वाले भैया भी आ गए है. येस, माझा केक ऑन द वे आहे. मला खाली येताना दिसते. तो खूप हलवतो यार. हळूवान. थँक्यू. केक तर आला आहे. आता आपण बघूयात कसा आला आहे. हे बिल कशाला लावलं आहे त्याने. वाव. मी हॅपी बर्थडे लिहायला सांगितलं होतं त्याने मला. ठीक आहे, फाईन. काहीच आपण बघायला तर केक कसा आला आहे आणि तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ लागतो.
चांगला आला आहे. आणि मी जे लिहायला सांगितलं होतं ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. थँक गॉड. मी हा पूर्ण आता बाहेर नाही काढणार आहे कारण ते आत परत ठेवायला ठीक आहे. ते थोडा स्पॉइल्ड आहे बट दॅट्स ओके, दॅट्स फाईन. सो मी पूर्ण जर बाहेर काढला तो आत ठेवायला मला परत प्रॉब्लेम होईल. सो बेटर आहे मी हा असाच तुम्हाला दाखवते. तुम्ही एकदा बघून घ्या कसा आला आहे, कसा वाटतो आहे माय मिनी केक फॉर माय लव्ह. ओके चलो. सो मी तर निघालो ऑफिसमधनं. खरं तर मी श्रेयाला सांगितलं आहे की माझी मीटिंग वगैरे आहे, असंच काहीतरी रिझन दिलं आहे. आणि तिला मी आता देतो आहे सरप्राईज. हाफ डे जातो आहे, तिला सरप्राईज देतो आहे. आय डोंट नो की हाऊ विल इट वर्क बट लेट्स सी. प्रचंड ऊन है बट कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता है. तसं काइंड ऑफ झालं आहे माझं आत्ता. बट दॅट्स फाईन. आता मला कितीची लोकल मिळेल मला काहीच माहीत नाही. बघू जात ना काही घेऊन जाता आलं तर घेऊन जाईन. लेट्स सी. मी आता डेकोरेशनला सुरुवात करते आहे आणि मी आता हे सगळं सामान घेऊन बसली आहे जे मला फुगवायचं आहे कारण मला तो पंप नाही मिळत आहे. सो येस, जितकं होईल तितकं करते. आता थोड्या वेळाने सजवीन रूम. ओके सो लेट्स गो. आज पाडवा आहे. सो श्रेयासाठी मी आज मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केलेलं. त्याच्यामधल्या हे 2 गोष्टी आहेत. आता मी घरी आलो आहे आणि आता बघू तिथे रिॲक्शन्स कसे आहेत. सरप्राईज. बघा हीच ती मुलगी आहे, तिच्यासाठी हे आणलेलं आहे बुके वगैरे. आणि ही आता खूप शॉकमध्ये आहे कारण की हिला मी सगळं खोटं बोललेलो आहे. शॉक नाही, मी रागात आहे. हो, हे मिक्स्ड एक्सप्रेशन्स बघा ह्या मुलीचे. मी रागात काय आहे माहिती तुला? का नाही उघडणार दरवाजा. का 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 वाय? हॅलो, उघड, कम ऑन. मला खूप राग येतोय तुझा. तू का आला लवकर? ऑब्विसली पाडवा आहे का, पण असं काय हे असे का रिॲक्शन्स परे? हे तर घे. याच्यासाठी काय रिॲक्ट करू? होईदा हे काय? यार ते नको बघूस, मी ते शूट करत होती. मी तुझ्या बर्थडेचं सरप्राईज. तुला माहिती आहे मी सगळं प्लॅन केलं सकाळपासून, केक डेकोरेशन सगळं, आणि तुला सरप्राईज देणं होती तू आल्यानंतर. आणि तू वाट लावलीस मला सरप्राईजची. खरंच खूप मोठा पचका केलाय तू, खूप मोठा पचका. बघून पण मी आज खुश. बघा रे बघा, एवढं छान सनफ्लॉवर्स देऊन आणि एवढं छान चॉकलेट देऊन पण असं. इकडे तुला दाखवते सकाळपासून माझी जी मेहनत चालू होती ती सगळी तुला दाखवते. ते बघ तिकडे हॅपी बर्थडेचं सगळं मी सजवलेलं. इथे मी बलून्स लावत होती
आणि हे सगळं तू काय यार. गाईज हे मला हे नका बघू तुम्ही, मी पण नाही बघत. हे पण आपल्याला काय माहीत नाही आहे. सो आपण काहीच नाही, आपण असं यायचं, सरळ दरवाज्यात नाही यायचं आणि सरळ असं आतमध्ये निघून जायचं. आपल्याला काय माहीत नाही याच्यातलं. मी पाणी पितो आणि जातो आतमध्ये. ठीक आहे. ठीक हे आहे आता. कशासाठी? हे पाडवा प्लस पाडवाच. थँक्यू. चला बाबा, आत्ता कुठे काय हास्य आलंय थोडंसं. ऑब्विसली चॉकलेट आणि फ्लॉवर्स बघून कोणाला नाही येणार. चलो आता थोडीशी मला आता आतमध्ये माझा सरप्राईजचं वाट लागलेली आहे. सरप्राईजचा विस्का झालेला आहे. सो मी तुला केक पण दाखवते. आपण तो संध्याकाळी कट करून टाकू. हां काहीच आणि मग- ॲटलिस्ट केक तरी आपण सरप्राईज ठेवूया. म्हणजे आता केक तरी मी नाही केक बघितलाय. नको बघूस. आता तू हां. फ्रीज उघडलास ना. सो आपण आता डायरेक्ट संध्याकाळी केक बघूया. आता एवढा हाफ ऑलमोस्ट सरप्राईज तर ठीक आहे, सरप्राईज राहू देऊ आपण ते. बाकी आपण आता केक ते बघू, ते आपण थोडंसं असं ॲक्टिंग करूया सरप्राईज मिळाल्याची. ठीक आहे. तर So मला खूप आवडले फ्लॉवर. हे सनफ्लॉवर्स छान छान. आणि ही पण एक सनफ्लॉवर आहे. तीन सनफ्लॉवर्स. हे ॲक्च्युली मी माझ्यासाठी घेतलं आहे, कारण पण देताना म्हणून तिला देतोय मी तुला असं. चॉकलेट्स आवडत नाही. हे पण मला ते मला आवडतं. फरेरो रोशर आवडतं. ह्याच्यात ड्रायफ्रुट्स नाही आहेत, सो मी हे खाऊ शकतो. तुला फरेरो रोशर आवडतं. मी तुला तुझ्यासाठी ते आणलेलं आहे. बस हे तुझं, हे तुझं. मी तुझ्यासाठी फरेरो रोशर आणलंय. हा मग तेच म्हटलं, हे तुझं ते माझं. डील डील डील. माझ्या सरप्राईजचा पूर्ण विस्का झाल्यामुळे मी सुमितला पनिशमेंट दिली आणि सुमित आता काय करतोय ते तुम्ही बघा. मी सुमितच सांगितलं डेकोरेट करायला. का दिलं त्याने मला सरप्राईज, का माझ्या सरप्राईजची वाट लावली. सो आता सुमित कसं वाटतं तुला फुगे फुगवून? सॉरी, मुलांना स्पेशली मुलांना मी एक ॲडवाईस देऊ शकतो की जर तुम्ही मुलींसाठी काही प्लॅन करत असाल तर आधी तुम्ही हे बघा की ती तुमच्याकडे काही प्लॅन करते का. म्हणजे इन शॉर्ट, जर तुम्ही सरप्राईज करत असाल तर ते तुमच्यासाठी पण सरप्राईज असू शकतं आणि त्याची पनिशमेंट पण तुम्हालाच भोगावी लागते. येस येस. सो हे एक लाईव्ह एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे. स्वतःच्या वाढदिवसासाठीचं प्लॅनिंग त्याचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे स्वतःच्या वाढदिवसाच्या डेकोरेशनचे स्वतःच फुगे फुगवतं. हे घ्या, हे फुगवता तो नाही, बघा ते पण नीट केलं नाही जाते. सो आता मस्तपैकी प्लॅन असा आहे की आता आम्ही छान जाणार आहोत डिनरला. माझ्या बर्थडे सो कॉल्ड बर्थडेचं सेलिब्रेशन आहे आता. सो कॉल्ड या हां, तर आता आम्ही जाणार आहोत मस्तपैकी डिनरला. कुठे ते मला माहीत नाही, तर हिनी प्लॅन केलेला आहे. सो मला काय ॲज युजल ड्रायव्हरचं काम आहे, इथे चालायचं तिथे जायचं हेच काम असतं. त्याच्यामुळे तिथे आम्ही जाणार आहोत आणि तिथून डिनरवरून आल्यावरती मग हा मी ब्लॉग शूट करू, हा ब्लॉग एडिट करू आणि मग बस तिथे आपला दिवस संपतो बस. सो आता आम्ही छानपैकी तयार होणार आहोत आणि रेडी होईन. 3, 2, 1. सो असा आमचा लुक आहे आज संध्याकाळचा. येस, पाडवा लुक. आता मी याला ओवाळणार आहे, मग हा मला छान गिफ्ट देणार आहे आणि मग आम्ही याचं केक कटिंग करून डिनरला डिनरला जाणार आहोत आणि आज मस्तपैकी छान असं डिनर होणार आहे. हाणणार आहे आम्ही. येस, कारण की मी दुपारपासून असं खूप कमी खाल्लं, कारण की मला माहिती होतं डिनरचा प्लॅन झालेला 3 आहे. वडापाव, 1 मिसळ सगळं खाऊन झालेलं आहे. ठीक आहे, ते ओके, कारण की कमी संध्याकाळचं खाल्ले, कमी इम्पॉर्टंट खाल्ले, आहे. उपाशी आहे. या ठीक आहे, मी याला पोटभरीचं खाऊ घालते. आणि आज ह्याच्याकडनं डिनर आहे. माझा वाढदिवस ना आज, म्हणजे आज नाही आहे बट ठीक आहे, चलो आज सेलिब्रेट करतोय. सो इट्स ओके.
बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुमित, हॅपी बर्थडे टू यू. सो गाईज आम्ही आलो आहे डिनरला. घरचं सगळं सेलिब्रेशन झालं, आता डिनर. आणि सुमित आता चूज करतो आहे मेन्यू. माझं तर फिक्स आहे सगळं आणि मी मस्त फायनल केलं आहे काय काय हाणायचं आहे. हे घ्यायचं. हे काय असतं? खुश दिल तो तूने मेरा ऑलरेडी खुश कर लिया है सनफ्लावर देके. इतना रोमांस, इतना रोमांस तो तुम्हारे साथ ही करेंगे बस जाने मन. ओके सो चल पटापट ऑर्डर कर, मला खूप भूक लागली. खुश कबाब घेऊया. सरप्राईज फिलिंग आहे. हा ना, सरप्राईजच दिलंस तू मला आज. एक नंबर सरप्राईज होतं तुझं. म्हणजे काय आता कोंबडी कबाब. ठीक आहे चल कर फटाफट. हा ठीक आहे सर. खुश कबाब. डन डन डन.